हो. थँक्यू. थँक्यू. ॲस्ट्रो साधना कॉस्मिक हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपले आज स्वागत आहे. आपण शक्तिपात घेतला आणि हम्म. त्याचं ऍक्टिव्हेशन आपल्याला करायचंय. तर शक्तिपाताचा अनुभव तुमचा कसा आहे? म्हणजे फ्रेश वाटतंय काय? कसा आहे अनुभव? आता माझा तर अनुभव मला म्हणजे एकदम फ्रेश वाटायला लागलाय. हा. आणि दुसरी गोष्ट, ती आवळ्याची आमच्याकडे सुपारी होती. मी इतर दिवशी खात होतं तर मला त्याला म्हणजे असं एवढं जाणवत नव्हतं. हम्म. म्हणजे चव ते जाणवत नव्हती. हम्म. आज खाल्ल्यानंतर म्हणजे वेगळीच चव वाटली ते असं. थोडा आता बदल झाला आपल्याला चवीत. पाणी बघायचं आता. फरक हा, पडतो. हा. फरक फरक पडतो. पडला. हा. आणि मला थोडा नाक म्हणजे स्मेल पण येत नाही जास्त असं. हा. हा. हा, तेवढा थोडा थोडा म्हणजे फरक पडला आता. नाहीतर मला म्हणजे असं येत नाही जास्त जास्त उग्र असलं तरच येत, नाही तर येत नाही असं. हम्म. हम्म. तर म्हणजे त्यात फरक जाणवला, थोडा चांगला फरक. जाणवला. हम्म. आता तर आपल्याला सेकंड लेवलला 40% घ्यायचे आणि थर्ड लेवलला 100% ऊर्जा घ्यायची. टोटली बदल होतो आपल्यामध्ये. बरं, बरं. टोटली बदल होतो. बघा ही रेकी आपण जेव्हा शिकतोय तेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा. स्वतःसाठी आपण आनंदात आपण कसं राहू, कारण आपण आनंदात राहिलो तर आपण कुटुंबाला आनंदात ठेवू शकतो. तर हे जास्त महत्वाचं आहे. आपल्यामधली नकारात्मकता काढून टाकायची. कारण कुठलीही नकारात्मक विचार, नकारात्मक घटना ह्या आपलं जीवन बदलू शकत नाहीत. उलट आपल्यामध्ये आजार तयार करतात, आपल्याला निराश करतात, उदास करतात आणि आपण आपल्या आनंदी जीवनापासून विन्मुख होतो. त्याच्यामुळं कुठलेच नकारात्मक ते ते तर काहीच, म्हणजे त्याच्यात आपण बदल करू शकतो का? नाही करू शकत. ते आपल्या हातामध्ये नाहीये. घडून गेलेल्या घटना आहेत त्या. घडून गेलेल्या घटनांमध्ये आपण काहीही करू शकत नाही. पण त्याला जर आपण सांभाळून ठेवलं तर काय होईल? त्याचे म्हणजे जसं आता आपल्याकडे बटाटे आपण सोबत ठेवलेत. बटाटे एक एक शिष्य गुरुकडे गेला होता आणि हे असलं काही मला जमणार नाही, ते नकारात्मक वगैरे काढून टाकणं, हे दुसरा काही पर्याय का मला सांगा. मग त्या गुरुने सांगितलं ठीक आहे, तुला जेवढं ओझं उचलतंय तेवढे बटाटे तू तुझ्या सोबत ठेव आणि कंटिन्यू सोबत ठेव. अरे हे सोपं आहे वाटलं त्याला. त्या बटाट्यांना तू कुठेही जाशील तिथं सोबत घेऊन जायचं त्या पिशवीला. मग तो घेऊन त्याला त्याला बरं वाटलं, चला हे काही सोपंच आहे, हे केल्याने माझं सगळं बरं होणार आहे. पण थोडे तो जिथं जाईल तिथं ते बटाटे सोबतच एकतर कॅरी करायचा, म्हणजे नंतर नंतर त्याला जड चाललं. आणि एक 7-8 दिवस, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले आणि ते बटाटे सडायला लागले. त्याची दुर्गंधी सुटली. मग त्याला असह्य झालं ते ठेवणं स्वतःजवळ. परत तो गुरुकडे गेला आणि गुरुला म्हटलं की आता हे बटाटे मी सांभाळू शकत नाही. ते गुरु म्हणले, अरे ह्या बटाट्यामध्ये आणि त्या नकारात्मक विचारामध्ये काय फरक आहे? ते पण असे सडतात, कुसतात. जसं आज तुला बटाटे फेकून द्यावे वाटायला लागलेत, तसेच तुझे नकारात्मक विचार तुला फेकून दिले पाहिजेत, काढून टाकले पाहिजेत. तरच तू असं टेन्शन फ्री होणार आहेस आणि सकारात्मक गोष्टीला तू स्वीकारू शकणार आहेस. कारण जागाच नाहीये तुझ्या माइंडमध्ये सकारात्मक गोष्टी स्वीकार. तू संभ्रमात आहेस, गोंधळात आहेस. नुसता तुझ्या नकारात्मक विचारांचा गोंधळ तुझ्या मनामध्ये चालू आहे. तर तू सकारात्मक गोष्टी कशा काय त्या दृष्टीने विचारही तू करू शकत नाहीयेस. सकारात्मक काय असतंय हेच तुला माहिती नाही. तेव्हा तू हे नकारात्मक गोष्टी सगळ्या काढून टाक. आणि हे खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आपण आपल्या मनातनं ह्या गोष्टी रोजच्या रोज डिलीट करायच्या. विचार यायला लागले नकारात्मक, कट कट कट, डिलीट 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 हा मंत्र वापरायचा. तसे विचार यायला चालू होतात. आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये नकारात्मक विचार यायला चालू होतात. पटकन म्हणायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आपलं मन डायव्हर्ट होतं, लगेच दुसरीकडे जातो. ते विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. एक मिनिट. सॉरी. तर आपण
नकारात्मक विचारापासून बाजूला व्हायचंय. आता ही शक्ती आपल्याला मदत करणार आहे त्या गोष्टीसाठी. ही रेकी शक्ती आपल्याला मदत करणार आहे. करंट रिझल्ट आता जसं रवीने सांगितलं की मला चव येत नव्हती कशाची, आता मला ती चव यायला चालू झाली. मला कशाचाही सुगंध येत नव्हता, तो सुगंध मला यायला चालू झाला. म्हणजे हे एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जितकं अगदी मन लावून, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉन्सन्ट्रेशननी, इंटेन्शननी ह्या रेकीला तेवढं स्वीकाराल, तेवढी तुमच्या मदतीला ती धावून येणार आहे. चला आता आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचंय. जी आपण ऊर्जा घेतलीये त्या ऊर्जेला आपल्याला आता फील करायचंय. ती आपल्यामध्ये आपल्या काय कामाला येते आणि कशी कामाला येते ती फील करायचंय आपल्याला. तेव्हा पाणी आहे का जवळ? नाही घे. इथं. पाणी थोडं ठेवत चला, रोजच कधी लागू शकतंय. थोडं पाणी स्वतःसोबत ठेवत चला. आता जास्त आणा पाणी. लगेच आपल्याला पाण्याचं हे बघायचंय. मामा, 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 इथून बाजूनी घ्या झाडू ना. आवाज न करता इथून बाजूनी घ्या सगळं झाडून पुसून. फक्त आवाज करू नका. घ्या घ्या आता घ्या. 2 मिनिटं आहे वेळ. फक्त आवाज नका करू, ह्याच्यामध्ये ते आवाज येते सगळं. हा, आणला. स्वतःजवळ ठेवलं का? हो चल रे. हा. आपल्याला पाणी पण चार्ज करायचंय ना. त्याची चव कशी हा बदलते बघायचंय आपल्याला. मॅजिक. बर. आता एक एक दोन घोट पाणी पिऊन घ्यायचंय. पाणी का प्यायचं प्रत्येक वेळेला? तर आपले 7 चक्र क्लिअर होतात, म्हणून पाणी प्यायचं. एक दोन घोट पिऊन घ्या. हम्म. आता तुमचे माईक म्यूट करा आणि म्यूट करून मी जी प्रार्थना म्हणणार आहे ती प्रार्थना तुम्ही सुद्धा म्हणायची. म्यूट ह्याच्यासाठी करायचे की एकमेकाला डिस्टर्ब होत नाही. माईक म्यूट करून घ्या. हा. आता ही जी रेकीची प्रार्थना मी तुम्हाला शिकवणार आहे ती तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आणि कायम ती वेळोवेळी तुम्हाला म्हणायची आहे. आता मी जी तुम्हाला शिकवणार आहे, आता नंतर व्हिडिओमध्ये बघून तुम्ही ती प्रार्थना रिपीट करू, म्हणजे लिहून ठेवू शकता, रिपीट करू शकता. मी स्वतःची आभारी आहे. म्हणा, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अजून एकदा ऐका. मी स्वतःची आभारी आहे. तो रवी तुम्ही मी स्वतःचा म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यानुसार म्हणायचंय. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हा. आता डावा हात असा घ्यायचा आहे, कप शेप मध्ये, असा कप शेप मध्ये असा. डावा हात, हा. आणि उजव्या हाताने उजवा हात वर. नाही, त्याच्या अगोदर तुम्ही प्रार्थना केली ना आता ब्रह्मांडीय ऊर्जेला, कारण आता तुम्ही ग्रहण केली ब्रह्मांडीय ऊर्जा, तर ब्रह्मांडीय ऊर्जेला बोलवायचं. माझ्या क्राऊन ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, हात असे करायचे, हात असे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रामध्ये, 7 चक्रातून
माझ्या ऑर्गन्स आणि सेल्स मध्ये प्रवाहित होत आहे. फील करायचंय ती ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून तुमच्या शरीरामध्ये आलेली आहे आणि शरीरात ती चहूकडे ती पांढऱ्या रंगाचा प्रकाश शरीरात चहूकडे पसरतोय. हे फील करायचंय. माझ्या ऑर्गन आणि सेल्स मध्ये प्रवाहित होत आहे. तिथून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. आता दोन्ही हात रब करायचे. 10 ते 11 वेळेला रब करायचं. हा. आणि डावा हात खाली घ्यायचा. डावा हात खाली, उजवा हात वर. हा. आणि म्हणायचं, असा डावा हात खाली घेऊन उजवा हात वर करून, ही चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. असं गोल हात फिरवायचा. 1 मिनिट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. घड्याळाच्या दिशेने फिरवायचा. उजव्या बाजूने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 असं साधारण 21 वेळेला, मोजत नाही बसायचं. आपलं इंटेन्शन फक्त त्या चार्ज, हील अँड प्रोटेक्ट शब्दावर पाहिजे. पण एक साधारण 21 वेळेला असं करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता उजवा हात खाली. ही प्रॅक्टिस नंतर करा तुम्ही भरपूर. उजवा हात खाली आणि डावा हात वर. हा. आणि तेच प्रोसेस. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. साधारण 21 वेळेला करायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मॅग्नेटिक फील्ड जाणवेल तुमच्या हातामध्ये मुंग्या आल्यासारखं. स्लो घ्यायचं रवी, स्लो घ्यायचं. जास्त भरभर नाही. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. कप शेप हात, कप शेप. कप शेप असा फुल हात करायचा. वरचा पण आणि खालचा पण. हे असं. हा हा तस. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधायची. हा. आणि ती मांडीवर ठेवायची. हा. आणि उजवा हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. टेकवायचं नाही अद्दर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 असं साधारण 21 वेळेला. माया जास्त हात वर व्हायला, थोडा खाली. हा हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 साधारण 21 वेळा रोजच्या प्रॅक्टिसमध्ये हे घ्यायचंय 21 वेळा. त्यानंतर आपला हे मूठ सोडायची नाही डाव्या हाताची, तशीच ठेवायची. आणि आपली नाभी जी आपल्या म्हणजे जन्माची सुरुवात नाभीपासून आहे
आणि आपल्या शरीराचे सगळे प्रेशर पॉइंट हे नाभीच्या जवळ असतात. म्हणून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज असं नाभीच्या भोवती असं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आता ही मूठ सोडायची. आता प्रॅक्टिसच्या वेळेला साधारण 21-21 वेळेला सगळं करायचं आहे. हा, आता ही मूठ जी बांधली आहे ती सोडली आणि आता असं समोर आपल्या हृदय चक्राच्या समोर हात घेतला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 असं साधारण 21 वेळेला हे करायचं. याला काय म्हणतात? याला म्हणतात 1, 2, 3, 4 प्रोसेस. नंतर जेव्हा पुढे पुढे आपण जाऊ तेव्हा मी काय म्हणेन की 1, 2, 3, 4 प्रोसेस करायची. असं म्हटलं की हे लक्षात घ्यायचं. 1 म्हणजे डावा हात, 2 म्हणजे उजवा हात, 3 म्हणजे क्राऊन चक्र, 4 म्हणजे आपलं नाभी चक्र. आणि नाभी चक्राला नंतर सेकंड लेवलमध्ये नाभी चक्राची गरज नसते म्हणून ती 3 आहे. 4 म्हणजे बॉडी अँड औरा. 1, 2, 3 आणि बॉडी अँड औरा. हे 4. हे 4 आज आता आपण काय केलं? 10% ऊर्जा आपण घेतलेली होती रेकीची. ती 10% ऊर्जा आपण आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट केली. ती आता आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. आता आपल्याला त्याचा प्रयोग करायचा आहे. काय करायचंय तर तुमच्या दोघांचं कुठं काही दुखतंय का सध्या? काही दुखतंय का तुमचं? आता काढ, अनम्यूट कर स्वतःला. अनम्यूट कर, अनम्यूट कर. हा, केलं. हा, कुठं दुखतंय? पायामध्ये दुखते ग. पाय दुखतात का? पाय दुखतात आणि असं गोळे आल्यासारखे होते पायाला. पायाला गोळे आल्यासारखे व्हायले. आता करंट दुखायले का तुझं ते? आता नाही. आता आता नाही. आता नाहीये ते ते हा. ठीक आहे, पण आत्ता काय दुखत असेल तर आपण तर माझं हे आहे ना, हे खालच्यातला हा हा इथं थोडं गार दुखायल्यासारखं. बॅक पेन. हे बघ, बॅक पेन. हा, हे हो, हो, हो. हात जातो का तिथं? जातंय की इथं. हा, जातंय ना? असं का? हा, मग ठीक आहे. तरी पण आता बॅक पेनला पूर्ण ऊर्जा नाही भेटू शकणार, दोन्ही हात आपले नाही जाणार, तरी प्रयत्न करू आपण. हा. आता मी जे हे तुम्हाला सांगणार आहे, जे आपण ही ऊर्जा ऍक्टिव्हेट केली, तर त्या ऊर्जेचा उपयोग आपण आता 10% ऊर्जा आहे फक्त ही, म्हणून आपल्याला डायरेक्ट शरीराशी स्पर्श करायचा आहे. डायरेक्ट शरीराशी म्हणजे असं शरीराच्या जवळ न्यायचं असं. म्हणजे त्या हात मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. पुन्हा सेकंड लेवलला आपल्याला सिम्बॉल मिळतात, मग डिस्टन्स पासून करता येतं. म्हणजे मग ते कसं असतं ते मी सेकंड लेवलला सांगेन. अच्छा. तर आपण ही चार्ज केलेली ऊर्जा आता आपल्या बॉडी पेनसाठी आपण वापरू शकतो. जिथं आपलं आता डोकं दुखतंय, आपला खांदा दुखतोय, आपला हात दुखतोय, काही दुखत असेल तर त्या दुखण्याला ह्या ऊर्जेने आपण 1-2 मिनिटात कमी करू शकतो. 2 मिनिटात कमी होतं. आता कसं ते बघा. पुन्हा काय करायचंय? रेकीची प्रार्थना. आता आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल बघायचंय हे. त्याच्या आधी अजून एक सांगते की मिका उसीनी आपल्या शरीराचे 24 पॉइंट सांगितलेले आहेत. 24. आणि प्रत्येक पॉइंटला आपल्याला 3 मिनिटं हिलिंग द्यायची. 3 मिनिटं. मग आता 24 पॉइंटला 3 मिनिटं देत बसलं तर 72 म्हणजे 1 तासाच्या पुढं जातं ते. तेवढा वेळ आपल्याकडं नसतो. मग आत्ता जी प्रोसेस आपण शिकणार आहे
त्या प्रोसेसने रोज 3 पॉइंटला जरी आपण हिलिंग दिली 10 मिनिटं, रोज 3 पॉइंट, असं रोज आपलं दुखत असो अथवा नसो. मी ते 24 पॉइंट कोणते तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेले आहेत आणि इथं पण दाखवेन मी तुम्हाला. आपलं दुखत असो नसो रोज आपण जर त्या पॉइंटला हिलिंग दिली तर आपलं कधीच काही अवयव कुठला दुखणार नाही. डोकं दुखणार नाही, कान दुखणार नाही, घसा दुखणार नाही, हात दुखणार नाही, पाय दुखणार. रोज आपण जर त्या पॉइंटला हील केलं तर रोज ती प्रॅक्टिस 10 मिनिटं करायची. आता रोज आपल्याला काय करायचंय, हे चार्ज करायचे स्वतःला. आता जे आपण केलं पुढे पुढे काही दिवसानंतर तुम्ही 10-11 वेळेला पण असं केलं तरी चालतं. लगेच ती ऊर्जा हातामध्ये फील होते. आता 21 वेळेला काय करायचंय, आपण नवीन आहोत, आपल्याला पटकन ऊर्जा ती फील होत नाही, पण नंतर ती ऊर्जा आपल्याला फील व्हायला लागते. लवकरच फील झाली की बस झालं. हे चार्ज करायचं आणि हे 24 पॉइंटला आपण हील करायचं. 24 पॉइंटला हील केलं तर मग आपलं काहीच दुखणार नाही, काहीच दुखणार नाही. आता कोणाची पाठ दुखत असेल तर त्याला हील कसं करायचं मी सेकंड लेवलला सांगणार आहे. सेकंड, कारण पाठीचा तर हात आपला जात नाही, मग त्याला कसं हील करायचं ते सेकंड लेवलमध्ये येईल आपलं. तर बघा आता काय करायचंय, पुन्हा रेकी. आता तुम्हाला रेकीची प्रार्थना माहीत झाली. तुम्ही मनातल्या हो. मनात रेकीची प्रार्थना म्हणा किंवा स्वतःला म्यूट करा. मी म्हणते माझ्याबरोबर तुम्ही म्हणा, आता पाठ नसेल तरी. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि माझ्या 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. ही ब्रह्मांडीय, 3 वेळेला म्हणायचं, ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि माझ्या 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. तीन वेळेला झालं की हात रब करायचा. हात रब करायचा. हा, आणि आता एक बॉल तयार करायचा. हात लांब जवळ असं न्यायचा. एकदम न्यायचं नाही, एकदम हे माझ्याकडे बघा तुम्ही, हा असं. हात कप शेप मध्ये रवी, बोट थोडे, हा तसं कप, हे खोलगट करायचं हे. हा 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 असं. आणि बोट चिकटलेले असले पाहिजेत एकमेकाला. बघा, लांब जवळ न्या. एक बॉल, एक एनर्जीत मध्ये येईपर्यंत करायचं हे असं. एक मॅग्नेटिक एनर्जी येते. अंगठा जोडा रवी तुम्ही, अंगठा हाताला जोडा, हाताला असा असा जोडा अंगठा. हा हा, आता आलं. हा हा. आली का एनर्जी हातामध्ये? हा, आता करेक्ट झालेत रवी तुमचे हात. हा, आली नसेल तर अजून एकदा रब करायचा आणि मग एनर्जी घ्यायची, कारण आपण डिस्ट्रॅक्ट होतो ना बोलण्यामुळं. आली ना? आता हा जो बॉल आहे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड आलंय तुमच्यामध्ये, ऊर्जा प्रवाहित झाली आहे. आलंय ना? मानेने सांगा मला आलंय म्हणून. माया आलं नसेल तर पुन्हा एकदा हात रब कर. आलं असेल तर मानेने हलव. हा, ज्यांचं आलेलं आहे, ही ऊर्जा आता तुमच्या मानसिक लेवलवर आणि शारीरिक लेवलवर जी काही सफरिंग आहे त्या सफरिंगवर हा बॉल तुमचा विलाज करणार आहे. ते सगळं ते कमी करणार आहे. तर हा बॉल तुम्ही आता, आलं असेल फिलिंग तर हे क्राउन चक्रावर घ्यायचं. 1 मिनिट.
हे असं क्राऊन चक्रावर ठेवायचा हात. हा, फिलिंग ते आलं असेल तर गच्च नाही ठेवायचा, अगदी आद्दर ठेवायचा आणि म्हणायचं, अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. ती क्राऊन चक्रातून थर्ड आय चक्र, थर्ड आय चक्रातून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रातून हृदय चक्र, हृदय चक्रातून मणिपूर चक्र, मणिपूर चक्रातून स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्रातून रूठ चक्र, संपूर्ण शरीर, संपूर्ण ऑर्गन, संपूर्ण सेल्स पर्यंत पोचत आहे. संपूर्ण सेल्स पर्यंत पोचत आहे. संपूर्ण सेल्स पर्यंत पोचत आहे. आणि जिथं तुमचं दुखतंय तिथं हात नेऊन ठेवायचा आहे. जिथं दुखतंय तिथं हात, दोन्ही हात न्यायचे. आता रवीचे जाणार नाहीत दोन्ही हात, पण ती प्रोसेस, आता जिथं दुखतंय तिथं दोन्ही हात नेऊन ठेवायचे. डोळे बंद करायचे आणि पुन्हा म्हणायचंय, अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या दुखणाऱ्या शरीरापर्यंत पोचून, माझ्या दुखणाऱ्या शरीरापर्यंत पोचून दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. बघा, ह्या एनर्जीचा अनुभव घ्या. कुणाला थंड लागेल, गरम लागेल, मुंग्या आल्यासारखं होईल, झिंझिण्या येतील, जे काही असेल त्याचा अनुभव घ्या. ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक शक्ती संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक शक्ती संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक शक्ती संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हील करत आहे. माझ्या सफरिंगला हील करत आहे. माझ्या सफरिंगला हील करत आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. ज्याही कारणाने जीही सफरिंग माझ्या शरीर लेवलवर आहे, त्या सफरिंगला ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हील करत आहे. हील करत आहे. हील करत आहे. या आता परत या. माया, तू कॉन्सन्ट्रेशननी करत नाहीयेस, तू डिस्टर्ब व्हायला लागली सारखी सारखी. डोळे बंद करून हे फिलिंग घ्यायचंय, हे फील करायचं, ह्या सगळ्या गोष्टी फील करायच्या आहेत. फील करायच्या आहेत. ह्याला म्हणजे असं नाही की काहीतरी कृती करायची, कृती नाहीये ही, हे हे उपचार आहे. आणि त्या उपचाराला आपल्याला फील, डोळे बंद करून ते सगळं अनुभवायचंय आपल्याला, की हातातून ती पांढरी ऊर्जा यायला लागलीये. जिथं आपल्याला दुखतंय तिथं ती ऊर्जा पोचत आहे आणि तिथं उपचार ती करत आहे आणि त्या उपचारामुळे मला आता बरं वाटत आहे, असं फील करायचं. तर आता तर तुम्हाला दोघाला पण काही अनुभव आला ना,
काहीतरी वाटलं का ऊर्जा पोचली असं काही? अनम्यूट अनम्यूट कर, अनम्यूट कर. गरम झालता हात थोडा. झालं ना? हं. हं. खूप इफेक्टिव्ह आहे हे. प्रॅक्टिसने तुम्हाला येईल. 2-4 दिवसात प्रॅक्टिसने सगळं येऊन जाईल ते. प्रॅक्टिस करायची. ह्याला प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिस महत्वाची ना, तुमचं इंटेन्शन महत्वाचं. महत्वाचं. जास्त लक्ष नाही द्यायचं, तुमच्या इंटेन्शनकडे जास्त लक्ष द्यायचं, की माझ्यापर्यंत ती ऊर्जा पोचली, माझ्या त्या सफरिंग पर्यंत, आणि माझा उपचार करत आहे, हे तुम्ही तिथं फील करायचं. आता हे रोज जर तुम्ही 24 पॉइंटवर केलं, मी तुम्हाला ते शेअरिंग दाखवते. 24 पॉइंट आहेत तुमच्या नोट्समध्ये, पण तरी दाखवते. काय झालं हे? एक मिनिट हा. कुठं गेलो ते? एक मिनिट. शेअरिंगच गायब झाले, थांबा. काहीतरी सेटिंग हे झाली आहे. तर ठीक ते आहे, ठीक आहे ना. पॉइंट तुमच्या नोट्स मध्ये आहेत, आणि मी बर बर. व्हॉट्सअपवर पण पाठवते तुम्हाला ते 24 पॉइंट. बरं. हा. हो हो. हा, काहीतरी गडबड झाली आहे ती. आता आपल्याला काय करायचंय? हिंदीमध्ये नोट्स मराठीत नाहीत का? एक मिनिट हा. नोट्स हिंदीमध्ये दिसायला सर. हा. नोट्स म्हणजे आहेत ना आलेल्या. आ, हिंदीमध्ये. तुमचे व्हिडिओ कुठं? हा. हिंदीमध्ये आहेत आहे ना. हा. हिंदीमध्ये आहेत म्हणलं नोट्स. आहेत आहेत, त्या ह्याच्यामध्ये आहेत, आणि मी व्हॉट्सअपवर पण पाठवते 24 पॉइंट तिथं. म्हणजे तुम्हाला जर ते नाही नाही नाही. प्रिंट कार्ड. हिंदीमध्ये आहेत. मराठीत नाहीत का? मराठीत नाही नाही, हिंदीतच मरा- आहे. गुरु मराठीत नाही का? आमचे मराठीत नाही, बरं आमचे बरं. गुरु हिंदीत होते, त्यामुळे हा ते हा. हिंदीत आहे. अच्छा आपल्याकडे अच्छा. फरनेस आत्ता आलाय. अगोदर हे फक्त दिल्ली वगैरे असंच मर्यादित होतं, इकडे नव्हतं. बरं बरं. हा, हा. आता आता सुरू झालं इकडं ते. मग हिंदीत ते नोट्स आहेत, आणि त्याचं ट्रान्सलेशन केलेलं नाही, ते तसंच ठेवलेलं आहे. कारण ठीक आहे, ठीक. ट्रान्सलेशन केलं, जसं आता आपण हे ही प्रोटेक्ट आहे माझे पामचक्र असं जे म्हणतो ना, पामचक्र म्हणतो आपण. हो पामचक्र म्हणजे तळहात आपलं. हो तर हो, असं कळलं. ते कस तरी वाटतं ना, तळहाताला प्रोटेक्ट प्रोटेक्ट म्हणजे त्याला तळहाताला. बरं. हा, फार फार विचित्रच ते तयार होतं, म्हणून ते आहे तसं ठेवलेलं आहे ते. चल, हा. हम्म. तर आपण हे 24 पॉइंटवर रोज घ्यायचंय. ते 24 हम्म. पॉइंट मिस्टेक काय झाल्या त्या शेअरिंगच्या ह्याच्यामध्ये माहित नाही आता. ठीक आहे, पण त्याच्यावर आपल्याला रोज ही घ्यायची ऊर्जा. हा, आत्ता ज्याप्रमाणे मी सांगितली त्याप्रमाणे व्हिडिओ बघायचा, आणि व्हिडिओ बघून हम्म. त्याचे काहीतरी बुलेट पॉइंट काढायचे. व्हिडिओ बघायचा आणि बुलेट पॉइंट, ह्याच्यानंतर हे हो. करायचं, ह्याच्यानंतर हे करायचं, असं एक 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 ओळीत बुलेट पॉइंट काढून मग ती ऊर्जा घ्यायची. आता आपल्याला काय करायचंय महत्वाचं, पाणी चार्ज करायचंय. पाणी चार्ज करायचंय, आणि पाण्याची चव बदलायची. जे आपण बघितलं ना, मसुरी माटोनी पाण्याची चव बदलली होती, ती चव आता आपण बदलणार आहोत. कारण आपल्याकडे 10% ही ऊर्जा आलेली आहे, त्यामुळे आपल्यामध्ये तेवढी ताकद आलेली आहे की पाण्याची चव आपण बदलू शकतो. तर हातामध्ये पाणी घ्या, सॉरी, पाण्याचा ग्लास घ्या. ही मॅजिक आहे. आता हे पाणी कुणाची आरोग्यासाठी, समजा कुणाची तब्येत खराब आहे, तर त्याला हे पाणी चार्ज करून देऊ शकता.
तुम्ही स्वतः जर पाणी हे चार्ज करून पिलं रोजच्या रोज, तर दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहता. दिवसभर तुम्हाला एनर्जी त्याच्यातनं मिळते. आणि सगळ्यात सोपा उपाय काय आहे, तर आपल्या घरातलं जे पिण्याच्या पाण्याचं भांड असतं त्याला सकाळी सकाळी चार्ज करून टाकायचं. म्हणजे मग सगळ्यांनाच ते चार्ज केलेलं पाणी मिळतं आणि त्याचा फायदा मग सगळ्यांनाच होतो. हं? तर आता पाणी चार्ज करायचं आपल्याला. तर काय करायचं बघा. एक मिनिट हा. मी थोडस पाणी पिते, मला हे व्हायला जरा. हं. आता पुन्हा रेकीला कॉल करायचा. मी स्वतःची आभारी आहे. मी या पाण्याची, आता पाण्याला आपण चार्ज करणार आहेत ना, म्हणून पाण्याचं पण नाव घ्यायचं. मी या पाण्याची आभारी आहे. मी त्याचा आभारी आहे. मी ब्रह्मांड, मी गुरुजनांचा दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे. व्यक्तीचा आभारी आहे. माता पाण्याचा पिता गुरुजनांची आभारी आहे. आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता हातात ग्लास घ्या. हा, आणि त्याच्यावर क्लॉकवाईज फिरवा. हात असा 21 वेळेला हात फिरवायचा त्या पाण्यावरनं. आणि पाण्यावरनं डोळे बंद करायचे. पूर्ण फिलिंग ती आणायचे, इंटेन्शन. आणि काय म्हणायचंय की हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे, असं म्हणत हात फिरवायचं. हे तीर्थाची चव पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. पूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. प्रदान करत आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. असं या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी आरोग्यासाठी उपचारक आहे. उपचारक आहे. हम्म. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. यस, करेक्ट. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी आरोग्यासाठी उपकारक आहे. उपचारक आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. पूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे पाणी मंदिरातील त्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. आणि हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे पाणी संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ करीत आहे, प्रदान करीत आहे. प्रदान करत आहे. हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, असं 3 वेळेला म्हणायचं. आणि थँक्स टू मी. थँक्स टू मी. थँक्स टू पाणी. थँक्स टू रेकी. थँक्स टू रेकी. थँक्स टू माता पिता गुरुजन. थँक्स टू माता पिता. थँक्स टू गुरुजन. थँक्स टू रेकी. आता सगळं म्हणून झालं असेल. इंटेन्शन तुम्ही त्याला तीर्थाच्या पाण्याची दिलेली असेल. आता सगळं झालं असेल तर एक घोट पाणी पिऊन बघायचं. बदलली चव. चव बदलली. चव बदलते बघा. आपल्या 1-2 मिनिटाच्या अफर्मेशननी कशी चव बदलली. आपण जर 70% पाण्याने भरलेले आहोत, मग विचार करा. नकारात्मक
विचारांच्या गर्दीत आपण दिवसभरातले 1-1.5 तास जरी राहिलो तरी आपल्यावर काय परिणाम होत असेल त्या नकारात्मक विचारांचा. हम्म. हा तर म्हणजे शरीरातल्या पाण्यावर होतो म्हणजे आपल्यावरती होतो, कारण 70% पाणी आहे. त्यामुळे कटाक्षाने टाळायचं, जाणीवपूर्वक नकारात्मक गोष्टीला टाळायचं. आता अजून एक प्रयोग करायचा आहे आपल्याला. आहे का थोडं थोडं पाणी? आहे. आहे की हा तर आता ठीक आहे, आता त्याच पाण्याला, कारण तुम्हाला कुठं उठायला सांगू, कारण दुसऱ्या आहे ते भांड्यात. पाणी. हा पाणी हे पाणी पिऊन पितो आम्ही. टाकायचं. दुसरं भांडं आहे का जवळ? पाणी आणलं की हा दुसऱ्या नाही नाही, भांड्यात थोडं घाला पाणी. ही पाणी पिऊन टाकतो आणि हात पण थोडं बघतो. हा 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 ठीक आहे, तसं करा. हा पिऊन टाका. हा गुड. त्याच्यात थोडं घालायचं, उगी थोडं, बस 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 बस, ते प्यायचं नाहीये आपल्याला पाणी. हा बस. हा आता त्या पाण्याला म्हणायचंय आपल्याला की तू खूप वाईट आहेस. जितक्या मनातल्या मनात जितक्या शिव्या घालता येईल, जितकं त्याला चुकीचं ठरवता येईल, तुझी चव बदललेली आहे. तू तू कडवट झालेला आहेस. तुझी चव बदललेली आहे. तू माझ्या जीवनामध्ये काही उपयोगाचा नाहीयेस. तू कडवट झालेला आहेस, असं सारखं त्या पाण्याला अफर्मेशन द्यायची. हातावर ठेवायचं का? हा हातात ठेवून आता कसं केलं तसं अफर्मेशन देत राहायचं. तुझा माझ्या जीवनात काहीच उपयोग नाहीये. तू कडवट झालेला आहेस. हात फिरवायचा नाही, आता हात असंही दिला तरी चालतंय, असंही बोललं तरी चालतंय. तू कडवट झालेला आहे, कडवट आहे, तुझी चव बदललेली आहे, तू माझ्या जीवनात उपयोगी नाही. हा असं ज्ञान आहे, इंटेन्शनली. तू कडवट आहेस, तुझी चव बदललेली आहे, तू कडवट आहेस, तू घाण आहेस, तुझा मला काही उपयोग नाही, तू कडवट आहेस, तू घाण आहेस, तू बळकट आहेस, घाणेरडा आहेस, तुझ्या माझ्या जीवनाला काही उपयोग नाही, तुझ्यापासून माझ्या स्वास्थ्य काहीच उपयोग होणार नाही, तू कडवट आहेस, तू घाण आहेस, तू घाण आहेस, कडवट आहेस, तुझ्या उपयोग होणार नाही, तू वाईट आहे, तू स्वास्थ्याला लाभत नाहीस, लाभणार नाहीस, तू घाण आहे, कडवट आहे, कडू बस आहे. झालं. हा आता आता पिऊन टाका. पिऊन टाकशील. पिऊन सगळं प्यायचं नाही, थोडंसं प्यायचं, कारण आपण नकारात्मक ऊर्जा दिली आहे त्याला. फक्त अं, आपल्याला चव बघायची त्याची. अं. हा झालं ना कडू? वेगळंच वाटतंय. नाही हा नाही, हे कडू लागते. हा ते वाटतंय की पाण्याची चव बदलली. बदलली ना? हा वेगळं वेगळंच पाणी लागतं. वेगळं लागलं. वेगळं लागतं. हा आपण अजून तर नवशिके आहोत, पहिल्यांदा करतोय. तर बघा, आपण जी हम्म, अफर्मेशन देऊ हम्म, त्याच्यानुसार पाण्याची चव बदलते. बरोबर. मग एक एक दिवस आपला आठवा जीवनातला, किती आपण त्रागा केलेला असतो, किती आपण बोललेलो असतो, किती आपण नकारात्मक विचारांमध्ये, नकारात्मक भाषेच्या संपर्कामध्ये आलेलो असतो, शब्दांच्या संपर्कात आलेलो असतो. मग काय होईल आपल्या शरीराची हालत? तेव्हा आता विचाराने आता ठरवून टाकायचं. म्हणजे हे प्रयोग का केले आपण? फक्त तुम्हाला लक्षात यावे म्हणून. जे आपण कडू पाणी का तयार केलं, तर तुम्हाला लक्षात यावं की अफर्मेशनचा कसा म्हणजे त्याचा परिणाम इफेक्ट होत असतो. आणि आपल्याला रोज पाणी चार्ज करायचंय, म्हणजे तीर्थाची चव आणायची आणि त्या पाण्याला उपचारक पाणी बनवायचंय, की ज्याच्यामुळं सकारात्मकता आपल्यामध्ये येणार आणि आपण दिवसभर फ्रेश राहणार. मग रोज अशा प्रकारचं पाणी आपण प्यायचं आणि ऍक्टिव्ह राहायचं. आपल्यामधला डलनेसपणा निघून जातो, पाण्याची चव बदलते, एकदम चव बदलून जाते आणि ते प्यायला पण चांगलं लागतं. आता माझ्या नातू त्याला चार्ज करून दिलं पाणी की तो शाळेत गेला की मुलं ठेवत नाहीत त्याच्या वॉटर बॅग मधलं पाणी, की तुझं वेगळं पाणी लागतं. गोड लागतं आम्हाला दे. एक जणी म्हणजे थोडे त्यांना माहित झाले आता की याचं पाणी वेगळं लागतं, तर तो ते गोड लागतं तुझं पाणी दे म्हणून मागून घेत. बरोबर आहे की. घरी येतो आम्ही, तो मला पाणीच पिऊ देत नाहीत पोर. असा
इफेक्ट हा होत असतो. रेकी आपल्या जीवनामध्ये आलेली आता आणि आता हम्म. फ्रेश राहायचं, सगळं संपलं आपल्या पाठीमागचं. अजिबात विचार करा, आपला फोकस कुठं करायचा आता, फक्त सोल्युशनवर, प्रॉब्लेमवर नाही. प्रॉब्लेम येतात आणि जातात, प्रॉब्लेम थांबत नाहीत जर आपण त्याला निग्लेक्ट केले तर. आपण पकडून ठेवलं तर, कुठली गोष्ट पकडून ठेवली तर आपल्याजवळ राहणारच ती. तिला बांधून जर आपल्याजवळ ठेवलंय कुठल्याही गोष्टीला, तर ती आपल्याजवळ राहणारच. तिला मोकळं सोडून द्या आणि निग्लेक्ट करा, ती तुमच्यापासून निघून जाईल. तिला महत्वच नाही दिलं तर ती कशाला थांबेल तुमच्याजवळ? आपण त्याला जास्त महत्व देतो म्हणून ती आपल्याजवळ कायमस्वरूपी थांबते. तिला महत्व देऊ नका, तिला सोडून द्या आणि तिच्या ठिकाणी सोल्युशनवर लक्ष द्या आणि तिला सांगा त्या प्रॉब्लेमला, हे बघ, हे आहे माझ्याकडं, तू थांबलीस, तू थांबला प्रॉब्लेम, तू थांबलास तर तुझं काही खरं नाहीये, कारण माझ्याकडे सोल्युशन आहे. असं म्हणून दैनंदिन जीवन रोजच्या रोज, पुढचं भविष्याचाही विचार नाही करायचा आणि भूतकाळाचा नाही, रोजच्या रोज अशा प्रकारे जर आपण जगलो, रोजच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या समस्यांना आपण निग्लेक्ट करत राहिलो, सोडून दिलो, आणि मोठी समस्या असेल तर त्याच्या म्हणजे सोल्युशनवर जर फोकस केलो, की आता हे असं थांबलंय त्याच्यावर आपण काय करावं ह्याच्यावर विचार केलो, तर कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही. तेव्हा आपण फर्स्ट लेवलच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि ते म्हणजे आपल्याला एनर्जी बॉल तयार करायचे. एनर्जी बॉल जे आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयोगाचे. तर ते कसे बनवायचे ते आपण आधी बघूया. एनर्जी बॉल म्हणजे आता आपण जी मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आणि बॉल तयार केला, तर पहिला बॉल करायचा आपल्याला फुटबॉल, त्याला नावच फुटबॉल दिले आम्ही. फुटबॉलला काय करतो आपण? किक मारतो ना, किक मारून उडवून टाकतो. तसं ह्या पहिल्या बॉलला आपल्याला किक मारून उडवून टाकायचं. तेव्हा काय करा? रेकीची प्रार्थना करा. रेकीची प्रार्थना करा, मनातल्या मनात करा. मी स्वतःचा आभारी आहे, हं. मी गुरुचा आभारी आहे, मी माता पितांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हं. आता ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करा. क्राऊन चक्रातून 7 चक्रात आणि 7 चक्रातून माझ्या हातामध्ये. कॉल करून झालं. माया, हात हात कॉल करण्यासाठी असे आकाशाकडे ओपन करायचे, असे ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करताना हात असे ओपन करायचे, तसे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रात आणि 7 चक्रातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे, असं 3 वेळेला म्हणायचं. आणि असं म्हणून झालं की हात रब करायचा. छान असं रब कर. चांगला हात रब करायचा आणि बॉल तयार करायचा. तुझा व्हिडिओ पॉज झालाय का थांबलीस तू माया? नाही, मी करायले ना. हात असा कर ना, असा असा असा. बॉल तयार झालाय का? झालाय ना. बॉल तयार झालाय. मी ह्या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे, असं म्हणायचं. मी मी ह्या ह्या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. फुटबॉल मी 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 आता मी माझं नाव घेते. मी साधना, तुम्ही तुमचं नाव घ्यायचं. मी रविकिरण, मी साधना, मी माझे रविकिरण, सर्व कुटुंब, माझं सर्व कुटुंब, सर्व कुटुंब, माझं घर, माझं घर, माझ्या घरातील सर्व वस्तू,
माझ्या घरातील सर्व वस्तू, माझ्या घरातील सर्व वाहन. माझ्या घरातील सर्व वाहन, अरे थांबवायचं आता, ते हात असं करायचं, असं नुसतं धरायचं समोर. हा, सर्व वाहन सर्व वाहन यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल नकारात्मक नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतली आहे. या बॉलने ती या बॉलनी शोषून घेतली आहे. या बॉलने हा. मी नकारात्मकता स्वतःचं असेल, नाव घ्या. मी माझ्या घरातील सर्व व्यक्ती, माझं सर्व कुटुंब, माझं घर, घरातील वस्तू, वाहन यांच्यामध्ये त्यामध्ये कुठल्याही कारणाने कारणाने कुठलीही नकारात्मकता नकारात्मकता असेल ती असेल या बॉलने शोषून घेतली आहे. असं 3दा म्हणायचं. 2दा झाला, अजून एकदा तुम्ही म्हणा 3दा. शोषून घेतली आहे. या बॉलने शोषून घेतली आहे. हात जड झाला का तुमचा? हा, जड झाला ना? झालं हो झालं. हो हा, जड झाला असेल तर ती नकारात्मकता आली त्याच्यामध्ये. हा, आता याला आपण काय करायचं, जोरात फुंकर मारून सोडून द्यायचं. जी फुंकर नकारात्मक मारायची आणि सोडून द्यायचं. आणि ब्रह्मांड, हा फुंकर मारा अशी वर. आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हात असा करायचा माया, असं. हा, फुंकर मार आता जोरात. फुंकर मार. हा, आणि म्हणायचं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आणि मग आपल्या नाभीजवळ हात घ्यायचा आणि असं डिस्कनेक्ट करायचं. बघा, हे हात तिरका असा, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हे तिरका हात असा. नाहीतर हे असं घ्या, कट कट कट, डिलीट डिलीट. नाभीजवळ, नाभीपर्यंत आला पाहिजे रवी हात. तुला लक्षात येत नाही ना? आला आला आ, तुझं व्हिडिओ थांबलाय का काय? तू ऍक्शनच करत नाहीस. करायले ना. मला दिसत नाहीये. हे बघ, असं नाभीजवळ तिरका हात घ्यायचा, कट 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 कट. कट हात कसा केलास बघ, असा तिरका घे, सरळ घे. माझा हात बघ कसा आहे, स्वतःकडे पाहिजे ते पंजे, पंजे स्वतःकडे. हा, आता कर खाली. हा, कट, असं सरळ ठेवायचा. मी दिसते ना तुला? दिसते हा दिसते. हा, कट घे खाली हात, कट खाली हात घे, कट. हे बघ, कट, असा हात असा. हा. हे बघ, आता बघ ना माझ्याकडे, हे बघ, कट हा, कर, कट 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 कट. कट. हा, डिलीट 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 डिलीट. हे काय केलं आपण? आपल्या घरातली, आपल्यामधली, आपल्या घरातल्या वस्तूमधली, आपल्या वाहनांमधली सगळी नकारात्मकता आपण काढून टाकली. सगळी नकारात्मकता काढून टाकली. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला पॉझिटिव्हिटी द्यायची स्वतःला. स्वतःला ही नकारात्मकता रोज काढायची, रोज. अशी नकारात्मकता काढली तर बघा, थोड्या दिवसातच घर एकदम फ्रेश होतं आपलं. एकदम फ्रेश, वेगळंच वातावरण घरात तयार होतं. आता आता काय करायचं? स्वतःसाठी, स्वतःच्या हिलिंगसाठी एक बॉल तयार करायचा. पुन्हा हात रब करायचे. आता रेकीला कॉल करायची गरज नाही, हात रब करा. हा, आता पुन्हा बॉल तयार करा. शरीरावर, मनावर सगळीकडे पॉझिटिव्हिटी येण्यासाठी हा बॉल आहे. आता हा असा बॉल तयार करा. पूर्ण एनर्जी फील आली त्याच्यामध्ये, मॅग्नेटिक फील आली की आली. हा. तर आता काय म्हणायचंय? हात रब करून एनर्जी बॉल तयार केला की म्हणायचंय, हा दिव्य रेकी शक्तीनी म्हणा, ह्या दिव्य रेकी शक्तीनी परिपूर्ण असलेला ऊर्जेचा बॉल
ऊर्जेचा बॉल परिपूर्ण असलेला ऊर्जेचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मी परिपूर्ण स्वतःसाठी ग्रहण करत आहे. आहे. मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. तीनदा म्हणायचं असं. आणि मग म्हणायचं की मी स्वतःचं नाव घ्यायचं. मी साधना, जसं तुम्ही तुमचं नाव घ्या. माया मी साधना, मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक परमसुख, परम समाधान, समाधान, आरोग्य, आरोग्य, ऐश्वर्य ऐश्वर्य, आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दीर्घ पालन करत आहे. निर्विकार दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मी साधना, माझ्या 3 वेळेला म्हणायचं. कुठली पण गोष्ट 3 वेळेला म्हणायची असते. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण ही ऊर्जा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. 3दा झालं की तो बॉल उचलायचा. परम सुख, दीर्घायुष्य, प्रत्यक्ष दीर्घायुष्य, परम सुख लाभू. बघा, आता हा बॉल आता झाला तयार. आता हा आपल्या क्राऊन चक्रावर, अधर हात न्यायचे बरं का, क्राऊन चक्रावर टाकायचा. आणि ही संपूर्ण ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या 7 चक्रात, 7 चक्रात माझ्या रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि चक्रातून 7 चक्रातून मार्फत रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दीर्घायुष्याची ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ऍक्टिव्हेट होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं 3दा म्हणायचं. असं 3दा म्हणायचं. आणि थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू माता पिता, थँक्स टू गुरुजन, असं म्हणून खाली यायचं. आता आपल्याला पुढचा बॉल एक तयार करायचा अजून. आता पहिला बॉल नकारात्मकतेसाठी केला. आपल्या घरातली, वाहनातली सगळ्या कुटुंबाची नकारात्मकता काढली. दुसरा बॉल आपण स्वतःसाठी, स्वतःच्या मानसिक शारीरिक लेवलवर सकारात्मकता येण्यासाठी तयार केला. आता तिसरा बॉल आपल्याला तयार करायचा आहे. पुन्हा तेच, हात रब करा. तुमच्या हातातली ऊर्जा गेली असं वाटेल तर पुन्हा ब्रह्मांडाला कॉल करायचं. आणि असेल तर पुन्हा रब करायचं. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी माता पिताचा आभारी आहे. मी गुरुजनांचा. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हात रब करा. बॉल तयार करा. आता या बॉलमध्ये बॉल तयार झाला असेल तर या बॉलमध्ये, बॉल तयार होणं म्हणजे काय, आपल्या हातात ती ऊर्जा जाणवते. मॅग्नेटिक फील्ड, पूर्ण मॅग्नेटिक फील्ड येतं आपल्या हातामध्ये. असं एकमेकाकडे हात खेचले जातात, इतकं मॅग्नेटिक फील्ड येतं. आता म्हणायचंय की मी माझ्या घरातील सदस्य, माझ्या घरातील माझे संपूर्ण घर, माझ्या घरातील वस्तू,
माझ्या घरातील वस्तू, माझ्या घरातील वाहने, वाहने यांना हा बॉल प्रदान करत आहे. यांना हा बॉल प्रदान करत आहे. हा बॉल प्रदान करत आहे. आता तुम्ही घोषित केलं की काय घोषित केलं ह्याच्यामध्ये? तुमचं घर, तुमच्या घरातील सदस्य, वाहन आणि घरातील वस्तू हे तुम्ही त्या बॉलमध्ये घोषित केले. आता काय म्हणायचं बघा, मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू म्हणा, मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू, वाहनांचा मी आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हा ऊर्जेचा बॉल मी, हा ऊर्जेचा बॉल मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. घर, वस्तू, वाहनाला प्रदान करत आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य, ऐश्वर्य प्रदान करत आहे. सर्व नकारात्मकतेपासून सुरक्षेचे कवच प्रदान करत आहे. माझ्या घराला, वस्तूंना आणि वाहनांना संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करत आहे. असं 3 वेळेला म्हणायचं. संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करत आहे. 2दा झाला, आता अजून एकदा म्हणा. माझ्या घरातील वस्तू, वाहन, माझं सर्व कुटुंब आणि मी यांना संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करत आहे. संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करत आहे. पूर्ण सुरक्षा कवच. आणि आता हा बॉल काय करायचंय बघा, इकडं 3दा म्हणून झालं रवी, की हा बॉल जो आहे तो असा घरामध्ये स्प्रेड करायचा. घरात, वर नाही द्यायचा, असा घरात करायचा. असा स्प्रेड घरात करून टाकायचा. असं त्या ठिकाणी घरात मध्ये द्यायचं. आहे त्या ठिकाणी बसूनच ना? हा, घरात. त्या ठिकाणी असा जो बॉल आहे ना, हा त्या ठिकाणी बसूनच की बसूनच असं करून टाकायचा हात. घरात जाऊन तसं नाही घरात. नाही, असं बसूनच हात असा करून टाकायचा, पसरतं ते घरामध्ये. सगळीकडे ही ऊर्जा प्रवाहित झाली असं मनातल्या मनामध्ये फिलिंग घ्यायचं. आणि मग थँक्स 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 3दा म्हणून टाकायचं. थँक्स रिकी. आता 3रा बॉल करायचा आहे, जे पृथ्वीवरल्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींसाठी. अजून एक बॉल तयार करायचा. झालं, थोडंसं राहिलं, आता संपलं. तर आता पुन्हा हात रब करा आणि एक ऊर्जेचा बॉल तयार करा आणि त्या बॉलला हातामध्ये घेऊन असं म्हणायचंय की मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला हा बॉल पाठवत आहे. प्रत्येक सजीवाला हा बॉल पाठवत आहे, जे सतत माझ्यासाठी कष्ट घेत आहेत. कष्ट घेत आहेत. प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही, असं म्हणायचं. आणि तो बॉल स्प्रेड करून टाकायचा पुन्हा तसाच. असं फिलिंग करायचं की पूर्ण ब्रह्मांडात आपण त्या पृथ्वीवर पूर्ण तो बॉल फेकून दिलाय. आपल्या सतत आपल्यासाठी जे कष्ट करत आहेत, म्हणजे शेतकरी, विणकरी, म्हणजे जे कोणी आपल्याला आपल्यासाठी म्हणजे
जे आवश्यक गोष्टी आहेत जे ते बनवतात ते लोक त्यांच्यासाठी हा बॉल आहे. कारण सुरुवात ते कशी आहेत म्हणून आपण आहोत. सुरुवात कशी आ मी सुरुवात 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 हा या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला या या पृथ्वी पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला हा बॉल मी पाठवत आहे. जे सतत माझ्यासाठी कष्ट घेत आहेत. मला दिले आहेत त्यांना त्या हा स- बॉल मी प्रदान करीत आहे. हा जे माझ्यासाठी कष्ट घेत आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे असं म्हणायचं. आणि ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो 3दा म्हणायचं आणि 3दा थँक्यू 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 म्हणायचं. असे बॉल तुम्ही रोज तयार करायचे. म्हणजे नकारात्मकता निघून जाते आणि आपल्यामध्ये सकारात्मकता येते. म्हणजे तुम्हाला किती 20 मिनिटं तुमचं मेडिटेशन आणि 10 मिनिटं तुमचं ऍक्टिव्हेशन चार्ज आणि 10 मिनिटं तुमचे बॉल तयार करा. एवढा वेळ तुम्हाला लागणार आहे बस. आणि एक 2 ते 3 मिनिटं तुम्हाला पाणी चार्ज करायला. म्हणजे एक अर्धा तास तुम्ही दिवसातनं काढला सकाळचा बसल्या बसल्या हम्म. तर त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला सगळं मिळणार. ठीक आहे. आता आपला हा फर्स्ट लेवलचा सिलेबस संपलेला आहे. फक्त आता 7 चक्राचं मेडिटेशन राहिलं. ते 20 मिनिटाचं आहे. ते पण आपण लगेच घेऊन टाकू. म्हणजे मग दुपारचा क्लास आपल्याला घ्यायची गरज नाही आज 4:30चा. हा चालेल ना? रवीला काम आहे चालते का का? ते? नाही नाही नाही. 4:30ला घेऊ की चलो तर बरं वाटतंय जरा. का तुम्हाला चालेल. नाही आता काय नको. तुम्हाला फक्त तर मेडिटेशन राहिले, बाकी झालंय सगळं. दुपार कुठं जायचं का 4:30 ला? नाही जायचं म्हणून नाही, पण हा. उद्यापासून सेकंड लेवल चालू करायचंय आपल्याला. आत्ता काम आहे का तुम्हाला? काम असेल तर राहू देऊ. आपल्याला फक्त काम 7 चक्राचं मेडिटेशन घ्यायचंय, बाकी काही नाही. काम नाही, पण कसं आहे जरा संध्याकाळी 4:30 बरं वाटतं. तेवढं अजून फ्रेश राहते असं वाटतं. अजून प्रेशर बर. एकदम घेतले मग परत घेऊन जाते परत. नाही नाही, हे मेडिटेशन आहे. आतापर्यंत प्रॅक्टिकल. आता सेकंड लेवल पासून तर नुसतं प्रॅक्टिकल आहे, जे आज आज ते आपण केलं ना. घेऊन टाक. हा मग आता घेऊन टाका. मी घेऊन टाकते आता. हा हा तुम्ही बघा तुम्ही फ्रेश वाटतं की नाही. घेऊन टाका. हा तर आपण मेडिटेशन घेऊन टाकू आज आणि उद्यापासून आपण सेकंड लेवलला सुरुवात करू. हं? चालेल. हो हं. हो. आता सेकंड लेवल आणि थर्ड लेवल नुसतं प्रॅक्टिकल आहे. बरं बरं. फर्स्ट लेवलमध्येच थेरॅटिकल भाग जास्त आहे. म्हणजे आणि त्याच्यात महत्वाचा भाग आहे की तुमची नकार. आता तुम्हाला काय काय करायचंय बघा. रोज तुम्हाला जे काही तुमच्या नकारात्मक गोष्टी आहेत मनात ज्या तुम्हाला त्रास देत आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत, फाडायच्या आहेत, जाळायचे ते कागद. रोज करायचं हे. बघा तुम्हाला 2-4 दिवसामध्येच तुम्ही एकदम म्हणजे नॉर्मल होता. ते बोथट होऊन जातं. जे की तुम्हाला त्रास देत असतं ना ते बोथट होऊन हम्म. जातं. जे तुम्हाला पाहिजे ते येलो का पेजवर लाल पेननी तुम्ही लिहायचंय 21 वेळेला. आणि त्यानंतर हे 7 चक्राचं मेडिटेशन करायचं. त्याच्याने ऍक्टिव्हेशन होतं. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर करायचं आणि शक्य असेल तर ओपन म्हणजे आपल्या अंगणात वगैरे बसून जर केलं तर आणखीन जास्त चांगलं. हं. ते चालतंय चालतंय. हा तिथं बसून खुर्चीवर बसूनही केलं तरी काही प्रॉब्लेम. तर आता आपण 7 चक्राचं मेडिटेशन घेऊया. हम्म. थोडस पाणी असेल तर पिऊन घ्या. आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ,
डोळे हलके बंद. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित. येणारा श्वास हा तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येतोय. येणारा श्वास हा तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येतोय. आणि जाणारा श्वास तुमच्या जीवनातून नकारात्मकता घेऊन जातोय. बघा, तुमच्या नोज टिप्स जवळ एक पांढरी ऊर्जा तुमच्या नासिकेतून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असलेली तुम्हाला दिसतेय. तुमच्या नासिकेतून तुमच्या शरीरात प्रवेश करत असलेली तुम्हाला दिसतेय. ती तुमच्या शरीरातून व्याधींना दूर करणार आहे. दूर करणार आहे. ज्या काही मानसिक शारीरिक लेवलवर व्याधी आहेत, त्या व्याधींना दूर करणार आहे. परवानगी द्या. परवानगी द्या त्या व्याधींना तुमच्या शरीरातून निघून जाण्यासाठी. परवानगी द्या त्या व्याधींना तुमच्या मानसिक आणि शारीरिक लेवलवरून निघून जाण्यासाठी. निघून जाण्यासाठी तुमची परवानगी असेल तर ह्या व्याधी सहज निघून जातील. सहज निघून जातील. कल्पना करा, अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. ती क्राउन चक्रातून ती तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, कुठल्याही प्रकारचे दुखणे खोल खोल घेऊन जाण्यासाठी ती खाली ढकलत आहे. त्याला, त्या नकारात्मकतेला ती खाली ढकलत आहे. बघा, ती थर्ड आय चक्रात आली. थर्ड आय चक्रात कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांची प्रक्रिया असेल, तुमच्या थर्ड आय चक्रात कुठल्याही प्रकारच्या विचारांची, नकारात्मक विचारांची प्रक्रिया असेल, तर या विचारांना ही ब्रह्मांडीय ऊर्जा काढून टाकत आहे. काढून टाकत आहे. त्या विचारांना काढून टाकत आहे. फिजिकल लेवलवरच्या समस्या, फिजिकल लेवलवरच्या समस्या जसे की मायग्रेन, मस्तिष्क लेवलच्या समस्या, मायग्रेन सारख्या समस्या, ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा घेऊन
ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा खाली खाली उतरत आहे. खाली खाली ती उतरत आहे. ती थ्रोट चक्रात आलीये. थ्रोट चक्रात दोन्ही डोळे, नासिका, दोन्ही कान, दोन्ही ओठ, संपूर्ण चेहऱ्याचा भाग, गळ्याचा भाग, अन्ननलिका, श्वसन नलिका. फील करा त्या ऊर्जेला. जाणवेल तुम्हाला ती ऊर्जा ह्या तुमच्या सर्व ऑर्गन मधून पुढे पुढे सरकत आहे. श्वसन नलिका, थायरॉइड ग्लॅड, टॉन्सिल्स. इथे कुठल्याही कारणाने शारीरिक लेवलची सफरिंग, काही तणाव, वेदना किंवा थ्रोट चक्रामध्ये अशा काही अव्यक्त भावना ज्या तुम्ही कधीच व्यक्त करू शकला नाहीत, ज्या तुमच्या थ्रोट चक्रात त्या साठून आहेत, अशा अव्यक्त भावना असतील, कुणाजवळ तरी व्यक्त व्हायला हव्या होत्या, पण त्या व्यक्त होऊ शकल्या नाहीत. त्या व्यक्त तुम्ही करू शकला नाहीत, अशा भावना, त्याचं सफरिंग जे थ्रोट चक्रात आलेलं आहे, त्या सफरिंगचं रिझन घेऊन ही ब्रह्मांडीय ऊर्जा खाली उतरत आहे. स्वच्छ केलंय तिने थ्रोट चक्र. सर्व नकारात्मकता काढून घेतलीये त्या थ्रोट चक्रातून. सर्व नकारात्मक विचार काढून घेतलेत. सर्व नकारात्मक सफरिंग काढून घेतलीये. त्या नकारात्मक सफरिंगला जी कारणीभूत आहेत, ती कारणही तिने काढून घेतलेत आणि ती आता खाली उतरत आहे. ती आता हृदय चक्रात आलेली आहे. ती ऊर्जा, जी ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करून तुमच्या 7 चक्राला नकारात्मकतेपासून दूर करण्यासाठी आलेली आहे. ती आता हृदय चक्रात आली आहे. छातीचा पिंजरा, हृदय फील करायचं. छातीचा पिंजरा, हृदय, लंग्स, दोन्ही हात, खांदे, हातांच्या बोटापर्यंत दोन्ही हात. इथं कुठलंही दुखणं असेल, कुठलाही त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, हार्टशी संबंधित काही समस्या असतील, लंग्सशी संबंधित काही समस्या असतील, ही दिव्य ऊर्जा आपल्या सफरिंगला, ह्या सगळ्या सफरिंगला आज तुमच्या जीवनातून दूर करत आहे. दूर करत आहे. हृदयावर जर काही आघात झाले असतील, कुणाचे अपशब्द तुमच्या हृदयामध्ये साठले असतील, कुठल्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख तुमच्या हृदयात असेल, अथवा कुठलीही नकारात्मकता ह्या हृदयात साठली असेल, ही दिव्य ऊर्जा त्या सर्व नकारात्मकतेला कायम स्वरूपी तुमच्यापासून दूर करत आहे. फील करा.
ती सगळा काळा रंगाचा गोळा खाली खाली सरकत आहे. ती नकारात्मक ऊर्जा एका काळ्या रंगाच्या गोळ्यामध्ये परिवर्तित झालेली आहे. ती तुमच्या थर्ड आय चक्रातून, तुमच्या थ्रोट चक्रातून, तुमच्या हृदय चक्रातून तो काळा गोळा खाली खाली ढकलत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्या गोळ्याला खाली खाली ढकलत आहे. सर्व नकारात्मकतेला परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली परमनंटली काढून टाकत आहे. ही दिव्य ऊर्जा हृदयापासून आता मणिपूर चक्रापर्यंत आलेली आहे. मणिपूर चक्र जे तुमच्या भौतिक जगातील सगळ्या इच्छा पूर्ण करणारं केंद्र, सगळ्या इच्छा पूर्ण करणारं केंद्र. फील करा त्या ऊर्जेला, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला. आपली संपूर्ण डायजेशन सिस्टम कुठल्याही कारणाने कुठलंही सफरिंग तिथं आलं असेल, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा त्या संपूर्ण सफरिंगला आपल्या जीवनातून काढून खाली खाली नेत आहे. अनुभवा त्या काळ्या गोळ्याला, तो खाली खाली ढकलला चाललाय, खाली खाली ढकलला चाललाय. ज्या ज्या तुमच्या अपूर्ण आशा, इच्छा मनामध्ये घर करू नयेत, ज्या ज्या तुमच्या अपूर्ण इच्छा मनामध्ये घर करून आहेत, त्या पूर्ण न झाल्यामुळे ज्या मनात दुःख दाटलेलं आहे, ज्या दुःखात, ज्या तणावात तुम्ही आहात, ज्या दुःखात, ज्या तणावात तुम्ही आहात, आज ही ब्रह्मांडीय ऊर्जा संपूर्ण इच्छांनाही तिथून काढून टाकत आहे. काढून टाकत आहे, कायमची काढून टाकत आहे. तो गोळा आता खाली सरकलाय, तो काळा गोळा आता खाली सरकलाय. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत आलेली आहे. ओटीपोटाच्या संदर्भातील कुठलाही आजार असेल, कुठलाही जेनेटिक ऑर्गन्स रिलेटेड आजार असेल, सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला घेऊन ही दिव्य ऊर्जा खाली खाली जात आहे, खाली खाली जात आहे. ती आता रूढ चक्रापर्यंत पोहोचली आहे. रूढ चक्रात कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, रूढ चक्र जे तुमच्या माकड हाडाजवळ आहे, तिथं फील करा ह्या ऊर्जेला. ह्या रूढ चक्रात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, त्या सर्व निगेटिव्हिटीला कायम स्वरूपी काढून टाकत आहे. कायम स्वरूपी काढून टाकत आहे. आपल्या मांड्या, गुडघे, दोन्ही पाय, पायाचे पंजे, पायाचे दाही बोट, इथपर्यंत ही ऊर्जा पोहोचलीये आणि तिथल्या सफरिंगला हिनं पूर्ण पूर्ण नष्ट केलंय. तो गोळा बघा, आता काळा गोळा मोठा मोठा झालेला आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कलेक्ट केलेली, गोळा केलेली ही नकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडत आहे.
ही दिव्य ऊर्जा या नकारात्मक ऊर्जेला घेऊन बाहेर पडत आहे, बाहेर पडत आहे, बाहेर पडत आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भात बघा, पृथ्वीच्या खोल खोल खड्ड्यामध्ये एक मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये, त्या भूगर्भामध्ये तो काळा गोळा घेऊन ही ब्रह्मांडीय ऊर्जा खाली उतरत आहे. ती खोल खोल जात आहे त्या खड्ड्यामध्ये, खाली खाली उतरत आहे. तुमच्या सर्व चक्रामधील नकारात्मकता, शरीरातील सगळी नकारात्मकता, तुमच्या आवरामधील सगळी नकारात्मकता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःसोबत घेऊन पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे, खोल जात आहे. बघा, खोल खोल चाललाय तो काळा गोळा, पृथ्वीच्या भूगर्भात खोल खोल चाललाय. तुमच्या जीवनातले सगळे दुःख, कष्ट, वेदना, त्रास, सगळं काही त्या दगडाला बांधलं गेलेलं आहे, त्या काळ्या गोळ्याला बांधलं गेलेलं आहे. आजपर्यंत जे जे दुःख तुम्ही सहन केलं, त्या दुःखाच्या सगळ्या कटू आठवणी त्या काळ्या गोळ्यामध्ये साठलेल्या आहेत. कुणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल आयुष्यात, अनेक वेळेला अपयश आलं असेल, ज्या शारीरिक वेदना, त्या सगळ्या दुःखाला आपण आता कायम स्वरूपी नष्ट करणार आहोत. तो गोळा आता खूप खोलवर गेलाय, खूप खोलवर गेलाय, खूप खोलवर गेलाय. एकच वार आणि तुमच्या जीवनातल्या दुःखाशी तुमचं नातं कायमचं तुटलंय, कायमचं तुटलंय, कायमचं तुटलंय ते नातं, कायमचं तुटलंय. तो गोळा आता दिसेनासा झालाय भूगर्भामध्ये. एकच वार, एकच मोठा आवाज आणि ते नातं कायमचं तुटलंय. मुक्त झालात तुम्ही त्या सर्व त्रासांपासून, त्या सर्व नकारात्मकतेपासून. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा प्रकाशमान होऊन पुन्हा वर येते, भूगर्भातून पुन्हा वर येते. संपूर्ण एक तेजाचं वलय घेऊन ती बाहेर पडत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. संपूर्ण आरोग्याची ऊर्जा ही आता आत्मविश्वासाची ऊर्जा आहे, आत्मविश्वासाची ऊर्जा. तुमच्या चरणांना, तुमच्या पावलांना तो आत्मविश्वास, ते संपूर्ण आरोग्य ही ऊर्जा प्रदान करत आहे. दोन्ही पायात फील करा आता, दोन्ही पायात ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दोन्ही गुडघ्यात ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. दोन्ही मांड्यांमध्ये ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. आता ही दिव्य ऊर्जा रूढ चक्रामध्ये पोचलीये. रूढ चक्र, रूढ चक्र जीवनात संपूर्ण स्टेबिलिटी देणारं चक्र आहे. संपूर्ण स्थिरता, सुरक्षा देणारं हे चक्र. बघा, इथं लाल रंगाचा दिव्य प्रकाश तुम्हाला दिसतोय आता. बघा, हा लाल रंगाचा दिव्य प्रकाश तुम्हाला तिथे दिसतोय आणि एक 4 पाकळ्यांचं कमळही दिसतंय. 4 पाकळ्यांचं कमळ. याचा बीज मंत्र लम. या बीज मंत्राचा उच्चार तुम्ही केलेला आहे
आणि हे चक्र ऍक्टिवेट झालंय, आता ऍक्टिवेट झालंय. आता ही ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलीये. स्वाधिष्ठान चक्रात ही हिलिंगची ऊर्जा, ही उपचारक ऊर्जा ऍक्टिवेट झालेली आहे. ऍक्टिवेट झालेली आहे. शरीराच्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक तणावांना हील करून ही वर वर सरकत आहे. ही ऊर्जा वर वर सरकत आहे. बघा, स्वाधिष्ठान चक्रात केशरी प्रकाश तुम्हाला दिसतोय. केशरी प्रकाश. आता ही ऊर्जा वर वर सरकत मणिपूर चक्रात आलेली आहे. मणिपूर चक्र, जे तुमच्या भौतिक जीवनाशी निगडीत आहे, सर्व सुखांशी निगडीत आहे. ती सर्व सुख, मानसिक लेवलची, शारीरिक लेवलची, ती सर्व सुख ही ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. प्रदान करत आहे. बघा, त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा प्रकाश तुम्हाला दिसतोय. पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने हे मणिपूर चक्र ऍक्टिवेट झालंय. ऍक्टिवेट झालंय. आता ही हृदय चक्रात आलीये. ही ऊर्जा हृदय चक्रात आलीये. तुमच्या हृदयात करुणा आणि प्रेमाने ही भरून गेलीये. भरून गेलीये. माया, ममता, करुणा, प्रेम, निस्वार्थ भावना, निरपेक्ष प्रेम, हे सगळं तुम्हाला प्रदान झालंय. तुमचे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सगळे संपून गेलेत. ही ऊर्जा, ही ऊर्जा या ठिकाणी तुम्हाला उपचारित करतीये. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला उपचारित करतीये. बघा, हिरव्या रंगाचा प्रकाश तिथे ऍक्टिवेट झालाय. पूर्ण तुमचं हृदय चक्र हिरव्या रंगाने भरून गेलंय. हिरव्या रंगाने भरून गेलेलं आहे. आता ही ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात आलेली आहे. थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली आहे. तुमची अभिव्यक्ती आता पॉवरफुल झालीये. तुम्हाला जे काही बोलायचंय, कुणाला काही सांगायचंय, आपलं मत मांडायचंय, ते नेमक्या शब्दात तुम्ही मांडू शकताय. कारण थ्रोट चक्र तुमचं ऍक्टिवेट झालेलं आहे. तुमचे शब्द आता लोककल्याणासाठी आहेत. लोककल्याणाच्या ह्या अभिव्यक्तीने तुम्ही परिपूर्ण झालेला आहात. ही अभिव्यक्तीची शक्ती पॉवरफुल झालेली आहे. तुम्ही जोही शब्द लोकांसाठी काढाल, तो त्यांच्या जीवनातील भविष्य आणि आनंद बनणार आहेत. म्हणून तुमच्या प्रत्येक शब्दात हा लोककल्याणाचा मार्ग असू द्या. लोककल्याणाचा मार्ग, जीवनामध्ये संपूर्ण करुणेचा मार्ग असू द्या. आता या ठिकाणी आकाशी कलर, स्काय ब्ल्यू कलर ऍक्टिवेट झालेला आहे. बघा, स्काय ब्ल्यू कलरनी तुमचं थ्रोट चक्र प्रकाशमान झालेलं आहे. प्रकाशमान झालेलं आहे. आता ही ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रात पोहोचलीये. थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये दिव्य दृष्टी तुमची ऍक्टिवेट झालीये. ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने दिव्य दृष्टी ऍक्टिवेट केलीये. तुमची इंटेन्शन पॉवर वाढलेली आहे. तुम्हाला अगोदरच सगळ्या गोष्टी कळायला लागल्या.
इतकी तुमची इंटेन्शन पॉवर वाढली आहे. तुमची टेलिपॅथीची ऊर्जा वाढली आहे. टेलिपॅथीची ऊर्जा तुमची वाढली आहे. बघा, ह्या दोन्ही भुवयांच्या मध्ये डार्क ब्ल्यू कलरची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली दिसतेय तुम्हाला. डार्क ब्ल्यू कलर, ही ऊर्जा डार्क ब्ल्यू कलरची तुमच्या थर्ड आय मध्ये ऍक्टिव्हेट झाली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचलीये. क्राऊन चक्र जे पर्पल कलरचं आहे, पर्पल कलरचा हा ऊर्जेचा फ्लो तिथे तुम्हाला ऍक्टिव्हेट झालेला दिसतोय. सहस्त्रदलाचं कमल तिथं तुमच्या माथ्यावरती उमललेलं तुम्हाला दिसतंय. हा पर्पल कलर सगळीकडे तुम्हाला दिसतोय. तुमच्या क्राऊन चक्रामधून ह्या ऊर्जेचा फ्लो पूर्ण तुमच्या औरामध्ये पसरलेला आहे. संपूर्ण औरामध्ये व्याप्त झालाय. तुमचा संपूर्ण औरा सकारात्मक झालाय. फील करा, तुमच्या शरीराभोवती हा पर्पल कलर तुम्हाला दिसतोय. हा पूर्ण शरीराभोवती व्याप्त झालाय. सगळ्या सकारात्मक ऊर्जानी हा औरा तुमचा परिपूर्ण झालाय. सकारात्मक ऊर्जेनी व्याप्त झालाय. आपलं संपूर्ण शरीर, 7 चक्र, औरा आता ह्या दिव्य हिलिंग ऊर्जेच्या प्रभावामध्ये व्याप्त झालेलं आहे. आपलं संपूर्ण शरीर, 7 चक्र, औरा हे सर्व ह्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या प्रवाहामध्ये व्याप्त झालंय. बघा, तुम्ही एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये स्वतःला बघा. शरीराचे संपूर्ण ऑर्गन, प्रत्येक सेल्स ही दिव्य, तिथून ही दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. स्वच्छ पांढरं पांढरं शुभ्र असं वलय, एक पिरॅमिड तुमच्या भोवती आता तयार झालेलं आहे. प्रत्येक ऑर्गन मध्ये ही ऊर्जा, प्रत्येक सेल्स मध्ये ही ऊर्जा, दिव्य ऊर्जा प्रवाहित होताना बघायचे तुम्हाला. अनुभवायचे. तुमच्या शरीराच्या अंतर्गत तुम्ही बघा, शरीराच्या आत बघा. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन मध्ये ही ऊर्जा आहे, पांढरी ऊर्जा. प्रत्येक सेल्स मधून ती प्रवाहित होताना तुम्हाला दिसतीये. संपूर्ण स्वास्थ्याची ही ऊर्जा आहे. संपूर्ण स्वास्थ्य, जे शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलवरचं ही ऊर्जा तुम्हाला स्वास्थ्य प्रदान करते. तुमच्या शरीरात ती ऍक्टिव्हेट झालीये. ती ऍक्टिव्हेट झालीये. आज नवीन जीवन तुम्हाला मिळालेलं आहे. नवीन जीवन. पूर्ण नकारात्मकता नष्ट होऊन संपूर्ण सकारात्मकता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. स्वीकारा त्या ऊर्जेला. अनुभवा त्या ऊर्जेला. अनुभवा. तुमच्या शरीरात ती ऍक्टिव्हेट झालीये. इनर स्माइल तुमच्या चेहऱ्यावरती येऊ द्या. इनर स्माइल जे आपण हरवून बसलो, त्या इनर स्माइलला आता क्रिएट करा तुमच्या चेहऱ्यावर. एक नवीन जीवन तुम्हाला मिळालंय. एक नवीन जीवन. त्या स्माइलला बाहेर काढा. गरजेचं आहे ते. खूप गरजेचं आहे. इथून पुढच्या आयुष्यात प्रत्येक श्वासाला हे स्माइल जोडा. फक्त स्माइल. काढून टाका त्या नकारात्मक गोष्टीला, त्या खोटारड्या गोष्टीला, आणि बस ह्या स्माइल सोबत तुम्ही जगत राहा. हे स्माइल.
ह्या स्माईल सोबत तुम्ही जगत राहा, कारण ही ऊर्जा आता तुमच्यापर्यंत आलेली आहे. तुमच्या सगळ्या तणावाला नष्ट करण्यासाठी, सगळ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी ती तुमच्या शरीरात ऍक्टिव्हेट झाली आहे. स्माईल, 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 स्माईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता या स्माईलला घेऊनच आपल्याला परत यायचंय, परत यायचंय, परत यायचंय. टेक युअर टाइम, तुमचा वेळ घ्या. जेव्हा तुम्हाला याच्यातून बाहेर येऊ वाटेल तेव्हा दोन्ही हात रब करा, डोळ्यावर ठेवा आणि परत या. कसं वाटलं? खूप छान. हम्म फील झालं सगळं? खूप हो, मस्त वाटलं. सगळं खूप झालं. छान वाटलं. छान वाटलं ना? हा. जाणवलं सगळं, नकारात्मकता गेलेली जाणवलं, चांगल्या सकारात्मकता आलेली जाणवलं. छान. हे तुमचं क्रिएशन आहे सगळं. व्हिज्युअलायझेशन जे आहे ना ते हेच आहे. चांगल्या गोष्टी जर आपण व्हिज्युअलाइज केल्या तर कुठलंही दुःख आपल्या जीवनामध्ये राहत नाही. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. माता रेकी तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच रेकी चरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत.